गेल्यापासनं आशिष प्रीतीने काही फोनच केला नाहीये हो. वेळ नसेल मिळाला. हनीमूनला गेलेली मुलं आहेत. आई वडिलांना कशाला आठवणार? हो कशाला म्हणजे काय? कमाल करताय. म्हणजे निदान गाडी वेळेवर पोचली का, प्रवास सुखरूप झाला का, एवढं कळवायला नको फोन करायला? आई वडिलांना काळजी वाटते इथे. म्हणजे निदान आईला तरी वाटते. काय काय ऐकायला मिळतं आजकाल. ऍक्सिडेंट्स, मारामाऱ्या. गायत्री, आपली मुलं मोठी आहेत. स्वतःची काळजी व्यवस्थित घेतील. 4 दिवस गंमत करतील आणि येतील. बरोबर आहे, पण काळजी वाटतेच ना. कधी काय होईल काही सांगता येते? आता आपलीच गोष्ट आठवते ना तुम्हाला. अहो, आपण लग्नानंतर हनीमूनला गेलो होतो माथेरानला. तेव्हा पोचल्या पोचल्या लगेच अगदी फिरायला उत्साहाने बाहेर पडलो. घोड्यावर बसून सगळे पॉइंट्स बघायचं ठरवलं. आणि मी घोड्यावर बसले आणि तो घोडा जो काही उधळलाय, आठवतंय ना तुम्हाला? बाप रे, नुसता इकडून तिकडे पळतोय रस्त्यावर, नुसते सगळे हसतायत. माझी एवढी तारांब उडाली होती. शेवटी त्या घोड्याने मला एका झुडपात फेकून दिलं आणि मग त्याचा आत्मा शांत झाला. बाप रे, आठवतंय ना तुम्हाला? तेव्हा सुद्धा असाच चेहरा झाला होता तुमचा. एवढी बोबडी वळाली होती, भयंकर घाबरला होता तुम्ही. माझ्या बरोबर फिरायला आल्यानंतर सरदेसाईंच्या एकुलत्या एक मुलीला जर काही झालं असतं तर भीती नाही वाटणार? अच्छा, म्हणजे मानच्या मुलीला काही झालं असतं तर या कल्पनेने तुम्हाला टेन्शन आलं होतं? तुमच्या बायकोला काही झालंय असं नव्हतं टेन्शन आलं? बरोबर आहे. उगीच 4 दिवस हॉट वॉटर बॉटल घेऊन तुझ्या शेजारी बसलो होतो नाही का? त्यानंतर आपण लगेच घरीच गेलो. कुठे पुढे गेलोच नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या नवऱ्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. कॉफी घ्याल? चालेल. राकेश, तुला एक विचारू? बोला मॅडम. मला असं खूप जाणवतंय की मुक्ता खूप डिस्टर्ब्ड असते. तिचं काय बी नसलंय कोणास ठाऊक. आणि ते दोघं सुद्धा असे नवीन लग्न झाल्यासारखे वाटतच नाहीत. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं? असं का म्हणतोस? असं तर नाही ना की अजूनही तिला तुझ्याविषयी किंवा तुला तिच्याविषयी काही? ए बाई, मला तिचं काही माहित नाही. पण माझ्या मनात तरी सध्या एकाच माणसाचा विचार असतो, तुझा. खरंच? मी काय म्हणते, जोपर्यंत मुक्ताला तुला बघून अनकम्फर्टेबल किंवा ऑकवर्ड फील होतंय, तोपर्यंत आपण कुठे दुसरीकडे राहायला गेलो तर? ए बाई, उगाचच काहीतरी विचार करू नको. यू नो इट्स नॉट पॉसिबल. अरे, मी तसं नाही म्हणत आहे. मी फक्त मुक्तासाठी म्हणतेय. ज्योती, कळतंय का मला? तू चांगल्याच अर्थाने सांगतेस. अगं, पण लोक याचा चुकीचा अर्थ घेऊ शकतात ना. हे बघ, तू जास्त विचार करू नको. मी आहे ना.
तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी जस्ट फाईन. ओके, जास्त विचार करू नको गं. चल आता. हॅलो आई. हा गौरी, काय कशी आहेस? गडबडीत आहेस का ग? झाली का तयारी? चाललीस ऑफिसला? आई विसरलीस का? रविवार आहे आज. अय्या हो की ग. अगं हे आत्ताच बाहेर पडले कामाला, त्यामुळे माझ्या लक्षातच नाही बघ. आई कशी टेलिपॅथी असते ना, आज सकाळपासून मला तुझी सारखी आठवण येत होती. हो का ग? तुला आठवतंय आम्ही लहान असताना तू दर रविवारी आमच्यासाठी गोडाचा शिरा करायचीस. आज मेसमध्ये सुद्धा शिराच होता. अचानक समोर शिरा बघून तुझी आठवण आली मला. बाळा, अशा वेळेला ना लगेच घरी यायचं. मला तर काय सारखी तुझी आठवण येतच असते. आम्हाला भेटलीस ना की तुला पण बरं वाटेल. गौरी, आता जाऊ दे ना ग सगळं. मी काय म्हणते आई, तुला माहितीये ना मी माझा निर्णय बदलणार नाहीये. गौरी, मला यातलं काही कळत नाही. माझा जीव तुटतो एवढं मात्र खरं. ठीक आहे, स्वतःची काळजी घे. नीट राहा. ठेव फोन. हो आई. अजून किती वेळ वाट बघायची मी त्यांची? अहो मग मी काय करू? तुम्हाला माहितीये मी सकाळपासून त्यांची वाट बघते. मला निदान आतमध्ये कुणाशी तरी बोलू तरी द्या. ठीक आहे, मी उपाध्याय सरांशी बोलून बघते. प्लीज. हॅलो. सर मी वैशाली बोलते रिसेप्शनवरनं. हां हां बोल. सर इथे एक मुलगी आली आहे मीरा नावाची. तिला म्हणे सरांनी आज अपॉइंटमेंट दिली होती, मग पण तिला तुमच्याशी बोलायचंय. दे फोन दे. हॅलो, हॅलो. मी मीरा आठले बोलते. हां बोल. सर कुठे आहेत? हो, मी सकाळपासून आली आहे. मी केलेल्या प्रोजेक्टबद्दल आम्हाला डिस्कस करायचं होतं. कुठे आहेत ते? अजून किती वेळ वाट बघायची मी त्यांची? नाही, त्याचं काय आहे की कदाचित ते दुसऱ्या कुठल्या तरी महत्त्वाच्या कामाला गेले असण्याची शक्यता आहे. कदाचित ते उशिराने येतील किंवा कदाचित येणारही नाहीत ते. हो, मग मी काय इथेच बसून राहायचं? आता ते तुमच्यावर आहे मॅडम. ठीक आहे, मग त्यांना सांगा मीरा आठले आली होती, वैतागून निघून गेली. अहो बट कमाल आहे. गुड नाईट. दिवाकर, मला वाटतं आता आपण गडकरींशी आपल्या पैशाबद्दल बोलायला हवं. अहो, आपण काही विचारत नाही आणि तेही काही बोलत नाही आहेत. बोलतो, वेळ मिळाला की बोलतो. वेळ मिळाला की? अहो, किती पैसे गुंतवलेत आपण. आपल्या पैशाबद्दल बोलायला आपण मुहूर्त काढणार आहोत का? दिवाकर, आता हे सगळं गळ्याशी आलंय. आपण नवीन बंगला बुक केलाय, नवीन गाडी, त्या सगळ्याचे इन्स्टॉलमेंट्स आता पोत्याने भरावे लागणार आहे. शिवाय बिझनेस नवीन प्रोजेक्ट आहे, त्याच्यासाठी पैसा लागणार आहे. हो, कळतंय मला सगळं.
आणि मला वाटतं आपण हे बंगला गाडी बिझनेस वगैरेचं जे सगळं आहे ते मानशी एकदा बोललं पाहिजे. कशाला? नाही म्हणजे मला असं म्हणायचं की आपण नंतरच सगळं एकदम सांगू ना, म्हणजे त्यांना सरप्राईज पण मिळेल. नको, मला वाटतं एकदा सरप्राईज दिलेस ते पुरेसं आहे. पुन्हा पुन्हा मला मानचा राग ओढवून घ्यायचा नाही. दिवाकर, मला असं म्हणायचं होतं की आपले जे काही बेत आहेत ते त्यांना पसंत पडतील नाही पडतील म्हणून म्हणत होते मी. हे पहा, पसंती नापसंतीचं पुढे बघू आपण, पण एकदा मानशी मोकळेपणाने बोलूया. म्हणजे आपण काय करणार आहोत काय नाही हे सगळं एकदा त्यांच्या कानावरती नीट घालूया, मग पुढचं बघू. बघा म्हणजे मला असं वाटतंय की त्यांना आता इतक्यात तरी सांगण्याची काही गरज नाहीये. नाही, मान आहे, सगळं सांगितलं नाही तर त्या परत रागवतील आणि मग पुन्हा पुन्हा परत सगळं. हे बघ मेघना, मला असं वाटतं की कळलं? तुमच्या माना सगळं सांगायला हवं. कळलं? काय रे, अजूनही कालचाच विचार चाललाय? हो ना ग, मुक्ताचा चेहराच डोळ्यासमोर हलत नाही माझ्या. ती सापडली सुखरूप आहे या गोष्टीचा आनंद आहे, पण शेवटी जबरदस्त टेन्शन आहे तिला. चेहरा उदास दिसतोय, दुःखी आहे ती आणि स्पष्ट चेहऱ्यावर जाणवते तिच्या. अशा वेळेला आपण गप्प बसून नाही चालणार. अरे पण आपण काय करू शकतो? काय नाही, माझं म्हणणं आपण सागरला सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि यातनं मोकळं व्हायचं. मुक्ताला तेच करायचं असणार, पण ती बिचारी करू शकत नाही आणि त्यामुळे तिला त्रास होतोय. गोवर्धन, तू म्हणतोयस ते सगळं बरोबर आहे, पण या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा विचार केलायस? सरदेसाई मंडळी आपल्यावर फसवणुकीचे आरोप करतील, मुक्तावर नाही ते आरोप होतील, तिची बदनामी होईल, तिचा संसार उद्ध्वस्त होईल. हे सगळं झालं तर मग? आता जे होईल ते होईल, पण त्याचा कोणमारा मला बघवत नाहीये. काल तिला देवानीच वाचवलं असं म्हणलं पाहिजे. एक दिवस हा कोणमारा असंही होईल आणि तिच्या मनावर परिणाम झाला तर आपण काय करणार आहोत? गोवर्धन, मला वाटतं सागरला सगळ्या गोष्टी सांगण्याच्या अगोदर तू मुक्ताशी बोल. बघ तरी तिला काय म्हणायचंय. नाही, तिच्या मनाची कोंडी फोडलीच पाहिजे. सागरला सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागतील. देवा, आज मला शक्ती दे. सागरला सगळं सांगायचं ठरवलंय मी. ते सगळं त्याला एकदा कळलंच पाहिजे. ही दोन जीवांची घालमेल एकदा संपवलीच पाहिजे. त्याशिवाय ही कोंडी सुटणार नाही. सर बोलवलं? काय काय सर तुम्हीच बोलवलं होतं ना? हो, मी बोलवलं होतं नाही का? काय काम काय झालं? नाही, मी बोलवलं नाही का ते? हां सर काय झालं? खूप डिस्टर्ब वाटतं तुम्ही, मी नंतर येऊ का? नाही तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. मला ते हे विचारायचं आपलं. हां, कॅटल फील्डचं कोटेशन आलं होतं ते बघितलंस का तू? हो सर, मी डिटेलमध्ये बघितले. आपली नेहमीची जी कंपनी आहे त्यांचं कोटेशन खूप हाय आहे. एक ओरिएंटल म्हणून कंपनी आहे, त्यांची कोटेशन्स कम्पॅरेटिव्हली बरीच लो आहेत. पण क्वालिटी? आपल्या लॅबच्या टेस्टप्रमाणे दोघांची क्वालिटी सेम आहे सर. मला वाटतं आपण एकदा रॉयल फील्डशी बोलून बघितलं पाहिजे. सर मी ऑलरेडी बोललो आहे त्यांच्याशी, मला नाही वाटत काही उपयोग होईल. मग आपण असं केलं तर दोन्ही कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट वाटून दिलं तर?
मलाही तसंच वाटत होतं सर ॲक्च्युली. काय एकदम रिस्क घ्यायला नको आणि रॉयललाही कळलं पाहिजे. यू राईट सर. तुला काय वाटतं? सर मला असं वाटतं 70-30 म्हणजे ओरिएंटलला 70. तुला वाटतंय ना? तसंच ऑर्डर्स काय. ओके सर. काही वेळा मोठा बदल करतोय आपण, पण तुला खात्री आहे तर तोही आपण करू. तुझ्या डिसिजन मेकिंगवर माझा पूर्ण विश्वास आहे. थँक्यू सर. येतो. सागर, हे बँकेचे काही स्टेटमेंट्स आहेत. मी भडसाव्यांना द्यायला गेले होते, पण ते म्हणाले तुला दाखवून घे. बघतोस जरा. पुढच्या वेळी केबिनमध्ये येताना नॉक करून ये. ओके. बरोबर आहेत ना सगळी ट्रान्झॅक्शन्स? हॅलो, एक मिनिट. तुझ्यासाठी माझ्या डायरेक्ट लाईनवर फोन कसा? माझा? बोल आता. हॅलो, हां बोलते. काय काय झालं? काय सिरियस नाही ना? हो, मी लगेच निघते. हो हो, मी निघालेच. आले मी. काय झालं रडायला? पण मग काय झालं? आईला बरं नाहीये. कालच आम्ही सगळ्या टेस्ट केल्या. डॉक्टरनी हार्ट ट्रबल सांगितलं. ठीक आहे, तू काळजी करू. तू 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 काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. ओके, रिलॅक्स. हां. एक्सक्यूज मी सागर.